राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जाणार. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांनी आणि त्यांच्यावरती प्रेम आखणाऱ्या काही पत्रकारांनी अर्थात भाट किंवा चाय बिस्कुट पत्रकारांनी हा नरेटिव्ह गेले काही दिवस पसरवायला सुरुवात केली. 2014 ते 2026 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा राजकीय खुटा अगदी बळकट केलाय. मोठमोठ्या करामती राजकारण्यांना देखील हा खुटा हलवता आलेला नाही. म्हणूनसाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस नवीन होते तेव्हा 1-1-0 करण्याचा प्रयत्न या विरोधकांनी केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सहित देशाच्या राजकारणामध्ये एस्टॅब्लिश झालेत. 1-1-0 करता येणं आता शक्य नाही. म्हणूनसाठी त्यांचे विरोधक आता 1 और 1 11 करण्याचा प्रयत्न करतायत. आता 1-1-0 म्हणजे काय आणि 1 और 1 11 म्हणजे काय हे जरा समजून घेऊ. पण प्रथमतः राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 2014 साली भारतीय जनता पक्षानं एका नव्या चेहऱ्यावरती डाव खेळला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष आणि नंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस. पहिली 2 वर्ष देवेंद्र फडणवीसांचा जो कालावधी होता तो अतिशय उत्तम झाला. पण त्याच्यानंतर जेव्हा विरोधकांच्या आणि त्यातल्या त्यात शरद पवारांच्या असं लक्षात आलं की हा काल आलेला पोरगा आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरेल, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अडथळ्यांची एक मालिका सुरू झाली. 2016 साली नाशिकवरनं मुंबईसाठी एक शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आणि शेतकऱ्यांचा संप जो भूतो न भविष्यती आजपर्यंत देशभरात नाही जगभरामध्ये कुठेही शेतकरी संपावर गेला असं आपण ऐकलं नाही. ते शेतकरी संपावरती गेला. पण देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना आणून या सगळ्या अडचणीवरती मात केली. नंतर मराठा समाजाचे न भूतो न भविष्यती असे मोर्चे झाले. त्यांनी जगासमोर मोर्चे कसे काढावेत, आंदोलन कसे करावे याचा वस्तुपाठच समोर ठेवला. पण देवेंद्र फडणवीस यांनी या अडचणीवर सुद्धा मात केली आणि हायकोर्टात टिकणारं मराठा आरक्षण मराठा समाजाला दिलं. 2018 उजाडलं. 2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला. कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल झाली. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या कटामध्ये जो अर्बन नक्सलिझमचा हात आहे तो हुडकला आणि आज त्याचे जे काही दोषी आहेत ते तुरुंगामध्ये खितपत पडलेत. 2019 उजाडलं. 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मोठं मॅन्डेट मिळालं. पण शरद पवारांनी एक गोष्ट ओळखली, गेली 5 वर्ष आपण सत्तेच्या बाहेर आहोत. आपला पक्ष हा काही विचारधारेवरती चालणार नाही. आपल्या माणसांना जर सत्ता मिळाली नाही तर आपल्या सहकारी संस्था असतील, शिक्षण संस्था असतील हे चालणं अवघड आहे. म्हणूनसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पुढे करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं महाविकास आघाडीचं एक तिकडम सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं. हे सरकार महाराष्ट्रामध्ये आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं आणि 1-1-0 करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाला. पण मित्रांनो, देवेंद्र फडणवीस जेवढे सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना खतरनाक होते त्याच्याही पेक्षा जास्त खतरनाक ते विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षात असताना त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं. कोविड असताना महाराष्ट्रामध्ये दौरे असो, त्यांच्यावरती जी काही कटक कारस्थानं केली त्याच्या सभागृहामध्ये पेनड्राईव्ह घेणं असो, अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकारला धारेवरती धरलं. अगदी तत्कालीन सरकारमध्ये जे गृहमंत्री होते त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. 2022 उजाडलं. जे 19 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत झालं होतं त्यांना अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या होत्या. पण याची सव्याज परतफेड देवेंद्र फडणवीस यांनी केली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंकडून त्यांचं चिन्ह आणि पक्ष दोन्ही हिरावलं गेलं. 2023 उजाडलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी कल्पना पण केली नसेल आजपर्यंत शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं चाणक्य समजलं जायचं. पण या चाणक्याला धोबी पछाड मिळाला आणि त्यांच्या हातातून त्यांचा पक्ष आणि चिन्ह गेला आणि अजित पवार सत्तेमध्ये सामील झाले. 2024 उजाडलं. या 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला तशा अर्थानं पिछेहाट सहन करावी लागली. पण त्याच्यानंतर 4 महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा हिंदुत्वाचा अजेंडा आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी अंमलात आणली आणि या दोन्हींचं एक कॉम्बिनेशन डेडली झालं आणि महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती मॅन्डेट महायुतीला मिळाला. भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच बहुमताच्या जवळ म्हणजे 139 आमदारांपर्यंत पोहोचला. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात म्हणजे 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष 100 पार आमदार निवडून आणण्यात यशस्वी झाला. देवेंद्र फडणवीसांचं हे यश होतं. 2024 नंतर विरोधकांना असं लक्षात आलं की 1-1-0 करणं शक्य नाही. म्हणून आता त्यांनी दुसरा प्रयोग सुरू केला. तो म्हणजे राजकारणामध्ये कधीही 1+1=2 होत नाही, तर राजकारणामध्ये 1 और 1 11 होतात. तोच करण्याचा हा प्रयत्न आता सध्या विरोधक करतायत.
राजकारणामध्ये एक और एक 11 म्हणजे काय, तर प्रमोशन करून डिमोशन करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांचं आपण काहीही वाकडं करू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा 100+ आमदार निवडून आणले. बहुमताला फक्त 5च आमदार कमी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील. शरद पवारांना जे 4 वेळा मुख्यमंत्री होऊन जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलंय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये एक टर्म सलग मुख्यमंत्री राहिले आणि आता जर त्यांनी दुसरी टर्म सलग मुख्यमंत्री राहिले तर त्यांचा वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिक राहील आणि म्हणूनसाठी त्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली कसं ओढता येईल. आता सरकार पाडून तर खुर्ची जाऊ शकत नाही. मग देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या युक्त्या लढवल्या जातात. त्याच्यासाठी नरेटिव्ह सेट केला जातो. पण मित्रांनो, मला या विरोधकांना सांगायचं आहे, भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं काही संघटनेतलं नेतृत्व आहे ते इतकं दूधखळं नाहीये. त्यांना पुरेपूर जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राहणं किती गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीस राहिले नाही तर पुन्हा एकदा काका रिइन्फोर्स्ड होतील. पुन्हा एकदा त्यांची राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सुजलाम सुफलाम एंट्री होईल. ते टाळायचं असेल तर भारतीय जनता पक्ष देवेंद्रजींना या टर्म मधनं हलवणार नाही. हे विरोधकांनी खुणगाट बांधून घ्यावं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 12 वर्ष शरद पवारांसारखा धुरंधर नेता विरोधात असताना एक छत्री अंमल टिकून ठेवणं हे किती अवघड आहे हे सांगायला कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते करून दाखवलंय आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.